हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. कुठून बोलताय? मी वेंगुर्ल्याहून बोलतोय. वेंगुर्ला. आणि लग्नाचं कोण आहे? लग्नाचा माझा भाऊ आहे. भाऊ आहे. हा, वेंगुर्ला म्हणजे सिंधुदुर्ग वेंगुर्ला ना? सिंधुदुर्ग वेंगुर्ला होय. बरं. आणि काय करतो भाऊ? भाऊ सध्या प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे कामाला. बरं. दीव दमणला असतो. दीव दमण. वापी ओके. गुजरात साईडला. वापी दीव हां. दमण. हा, गुजरात साईडला. बरं बरं. आणि 1900 किती मधला आहे तो? 1989. 89. आणि जात कुठली? जात हिंदू भंडारी. भंडारी जात. हा, 1989. शिक्षण काय आलं आहे? शिक्षण 12वी झालेलं आहे. 12वी झालं आहे. आणि हा. आता केव्हापासून तिथे आहे दमणला? जवळजवळ झाली 12 ते 15 वर्ष झाली आहेत ना. 12-13 वर्ष झाली आहेत. बरं झाली बरं. होय, तेवढी झाली. आणि घर वेंगुर्ल्याला? घर वेंगुर्ल्याला आहे. बरं. आणि दीव दमणला अजून कोण राहतं? दीव दमणला सध्या भाऊ राहतो तिकडे, आणि तिकडे आमचे रिलेटिव्ह आहेत. हं. मामा वगैरे आहेत तिकडे, आजूबाजूला वगैरे तिकडे मामा आहेत, हां मावशीची मुलं आहेत. हां हां हां. म्हणजे जास्त ते रिलेटिव्ह आहेत तिकडे. बरं बरं. हा, तिकडे ठीक दीव आहे. दमण आणि मुंबई साईडला वगैरे, म्हणजे बॉर्डरवरच झालं ते. हं, हं, हं. हा, तसं आहे तिकडे. लग्न झाल्यानंतर तिथेच राहणार? हा, लग्न झाल्यानंतर आम्ही तिघे भाऊ, हं. मी आणि छोटा भाऊ, दोघांचं आमची लग्न झाली. हो. आणि हा 2 नंबरचा भाऊ. हं, हं, तर हं. म्हणजे आम्ही फॅमिली घेऊन तिथं राहतो. जिथं आहे ना आम्हाला तिथं आम्ही असतो. हं. घरी आम्ही येऊन जाऊन असतो, मध्ये मध्ये येऊन जाऊन असतो, आणि सणासुदीला राहतो घरी, एकत्र जमतो आम्ही. म्हणजे इकडे वेंगुर्ल्याला कोण नसतं? वेंगुर्ल्याला आई आणि वडील. आई आणि वडील असतात. बरं. होय. आई वडील काय करायचे? आई वडील घरकामात. म्हणजे फार्मर होते? हा, फार्मर. म्हणजे पप्पा गवंडी काम करायचे. हं. आता सध्या म्हणजे असे छोटी मोठी कामं करतात. हां हां हां. हा, आम्ही फक्त आई तिघे आई भाऊ हाऊस बाहेर वाईफ. आहोत. हं. हा, हाऊस वाईफ आहे. 3 भावंड तुम्ही? हा, आम्ही 3 भावंड. तिन्ही भाऊ? तिन्ही भाऊ आम्ही. बहीण आहे तुम्हाला? बहीण नाही. बरं, ठीक आहे. आणि आणि मामा वगैरे सगळे तिकडे दमणलाच राहतात? हा, मामा वगैरे दमणला असतात, आणि गावी पण असतात. थोडे मामा गावी असतात, जास्ती ते दमण, विरार त्या साईडला असतात. हां हां हां. दमण, विरार, भाईंदर ते बरं. मुंबई साईडला आहेत. आता वेंगुर्ल्याला घर आहे? हा, वेंगुर्ल्याला घर आहे आमचं. घर वगैरे कसं आहे? घर आमचं कौलारूच आहे. कौलारू वगैरे आहे. बरं. हा. आणि ठीक आहे, चालेल. आणि हे 3 भावंडांचं एक घर आहे ना, हे सामायिक? काय म्हटलं? हे सामायिक घर आहे ना 3 भावंडांचं? हा, होय 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 होय, एकत्र राहतात. एकत्र फॅमिली आहे? होय होय, एकत्र. ठीक आहे ठीक आहे. एकत्र कुटुंबातली मुलगी पाहिजे तुम्हाला? हा, चालेल, तसं काय हे नाही. एकत्र का त्याने वेगळं बांधलेलं आहे का? नाही ना? नाही नाही नाही, एकत्र चालेल आम्हाला. आम्ही एकत्रच राहणार काय, एकत्र राहू आम्ही. हा, हा. बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. आणि चालेल, ठीक आहे. अजून काय सांगायचं आहे का? सांगायचं ना. लोन बिन काय चालू आहे का मोठी येतात. मुलाचं? काय म्हणता? कर्ज वगैरे कुठलं चालू आहे का? नाही नाही, कर्ज वगैरे काय नाही. मुलावर कर्ज कर्ज वगैरे वगैरे काय काढला नाही आहे ना? नाही नाही, कर्ज नाही. म्हणजे कार वगैरे घेतली आहे, कुठे बाईक घेतली, असलं काय नाही नाही? नाही नाही नाही, काही नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काही ठीक आहे, चालेल. चालेल, ठीक आहे. बरं वाटलं. चांगलं आहे. आणि मुलीबद्दल काय अपेक्षा काय? मुलगी म्हणजे मनमिळावी असावी, सगळ्यांची चालती बोलती असावी. मनमिळाव असावी बस, बाकी अपेक्षा एवढी मोठी काय नाही मुलीकडून. बरं बरं. मुलगी आलं म्हणजे सोनं झालं असं झालं आम्हाला. त्यामुळे मुलीकडून जास्त अपेक्षा नाही आमची. जात कुठली असावी? भंडारी? भंडारी जात आहे आमची. सांगा सांगा. हा हा. गावी काय? दहावी पर्यंत असली तरी चालेल आम्हाला. काय सुशिक्षित पाहिजे मुलगी. मुलगी सुशिक्षित पाहिजे एवढं. मुलगा 12वी शिकलाय ना? हा, मुलगा 12वी आहे. बरं. आणि हे एरिया कुठला पाहिजे मुलीचा? तसं काय नाही, म्हणजे सिंधुदुर्गातील, कोकणातील असेल तर उत्तमच. ठीक आहे ठीक आहे. हा हा, सिंधुदुर्गातील असेल तरी चालेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. हा हा. 1989. 89. 1989. बरं, ठीक आहे.
मुलींनो लक्ष द्या. जे प्रोफाईलवरती म्हणजे प्रोफाईल डिस्प्लेला लावलेलं आहे ते प्रोफाईल वाचा. तुमच्या लक्षात येईल. मी पुन्हा रिपीट करत नाही. टाईम वाचवायचा आहे आपल्याला. आणि साहेब तुमचा अगोदर नंबर सांगा संपर्क करायला. माझा नंबर देऊ की मुलाचा नंबर देऊ? कोण म्हणजे जो हे बघा कोण कामात जास्त बिझी आहे त्याचं देऊ नका. हा म्हणजे माझाच देतो मग. चालेल. हा सांगा. 9823 9823 76 76 0126. 0126. हा ठीक आहे. मी भाऊ बोलतो त्याचा. मी भाऊ बोलतो त्याचा. मोठे भाऊ. हा मोठा भाऊ. बरं ठीक आहे. चालेल. मुलींनी लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सामाजिक संघर्षतर्फे जे व्हिडिओ टाकतो ते सगळे व्हिडिओ खरे असतात. खरे म्हणजे रेकॉर्डिंग स्वरूपात असतात. कुठलीही बनवाबनवी केली जात नाही. डायरेक्ट समोरचा ओरिजिनल आवाज घेतला जातो. जी पार्टी समोर बसते ती डायरेक्ट स्वतःच्या आवाजात बोलत असते. त्यामुळे खरे बायोडा असतात. तर एकमेकांची विचारपूस करणे तुमचं काम आहे. आणि सर तुम्हीसुद्धा जी मुलगी तुम्हाला कॉल करेल तिची विचारपूस करा. आणि म्हणजे तिच्या घरी पण जा. घर आहे का बघा मुलीचं हे पण. आणि मुलीनं तुम्हीसुद्धा मुलाचं अस्तित्व आहे का बघा. कारण कसं जर व्यवस्थित असेल तुमचं म्हणजे पहिल्यापासून जर विचार तुमचे व्यवस्थित असतील ॲडजस्ट करू नका तर तुमचं लग्न ते सक्सेस होणार आहे. कारण आज जे काय म्हणतात अतिशय मागण्या असतात एकमेकांच्या आणि मग त्याने गरज आहे म्हणून एकत्र येतात तात्पुरते आणि नंतर मग पुन्हा धुसफूस चालू होते. तर ती होता कामा नये. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला जेव्हा तुम्ही भेटणार त्यावेळीसुद्धा कन्फर्म करू नका. हेही सांगतो तुम्हाला. जरी भेटलात तुम्ही एकमेकांना तरीसुद्धा एकमेकांना ओळखायला शिका. महिना 2 महिने बोला, गप्पा मारा. गप्पा मारल्यानंतर खूप काही गोष्टी कळणार एकमेकांच्या आवडीनिवडी इतर गोष्टी. त्यामुळे ते सगळा अंदाज बांधा आणि आरामात लग्न करा. घाई करू नका. सर तुम्हाला घाई आहे का? नाही. काही सिच्युएशन असेल तर सांगू शकता तुम्ही याच्यामध्ये. नाही घाई नाही. जेवढ्या लवकर जमतं तेवढे म्हणजे लग्न तर करायचंच आहे. हां लग्न. घाई थोडे नाही. सगळ्यांना समजुतीने वगैरे एकामेकाची बोलून लग्न पण तरीसुद्धा लक्षात ठेवा की समोरून जी मुलगी येईल तिची चौकशी केल्याशिवाय तुम्ही पटकन होकार देऊ नका. कारण तुमची जाहिरात आहे. तुम्हाला खूप मुली बघणार आणि तुम्हाला कॉल पण तसेच येणार. प्रचंड कॉल येणार. त्यामुळे कसं तुम्ही घाई मारू नका. सगळ्यांचं व्यवस्थित होऊ देत. कुठे म्हणजे काही चुकीचं घडू नये एवढीच माझी प्रार्थना आहे. आणि हो. आणि मुलीनो हे बघा तुम्हीसुद्धा एकमेकांची चौकशी केलीच पाहिजे. लक्षात ठेवा. आणि जर आमचं काम तुम्हाला आवडतं आहे आम्ही डायरेक्ट फोन नंबर देतो आहे आणि फोन नंबर देणारं एकमेव चॅनल आहे हे. बाकी असं चॅनल अस्तित्वात नाही अजून तरी. तर तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर जास्तीत जास्त इतर मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून या मुलाला मॅच होणारी जर मुलगी कुठे आढळत असेल तर तिला तुम्ही अवश्य शेअर करा. तुमची कोण मैत्रीण म्हणा किंवा नातेवाईक कोण लग्नाची असेल तर त्यांना तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर आवडलं काम तर तुम्ही सुचवा. नाही आवडलं किंवा काही त्रुटी असतील आमच्या तर कमेंटमधून तुम्ही सांगू शकता बिनधास्तपणे. काही इश्यू येणार नाही. फक्त एवढंच की इतर लोकांना नाराज करण्यासारखी कमेंट असता का नाही. नाराज म्हणजे काय जे लग्न आता दुर्मिळ झालेत ती लग्न आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यामध्ये व्यत्यय येता का नाही आमच्या कामात. बाकी तुम्ही माझ्याबद्दल म्हणजे मी जे काय करतो आहे त्याच्याबद्दल जर चुका असतील तर तुम्ही बिनधास्त सांगू शकता किंवा आम्हाला काय बदल करायचा असेल तर तुम्ही सांगू शकता कळवू शकता आम्हाला. धन्यवाद.